देशातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी STV महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। बिनविरोध निवडीवरून मुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल। तुमको मिरची लगी तो मैं क्या करू असा टोला। धुळे शहरात झालेल्या जाहीर सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बिनविरोध नगरसेवक निवडीच्या मुद्द्यावरून विरोधकांवर जोरदार टीका केली आहे। भाजपाचे नगरसेवक बिनविरोध निवडून आल्याने विरोधक टीका करत असल्याचा आरोप करत तुमको मिरची लगी तो मैं क्या करू असा खोचक टोला त्यांनी लगावला आहे। मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं आहे की काँग्रेसच्या काळात अनेक खासदार, आमदार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील लोकप्रतिनिधी बिनविरोध निवडून येत होते, त्यावेळेस मात्र कुणीही आक्षेप घेतला नाही। आज भाजपाचे उमेदवार बिनविरोध निवडून येत असल्याने विरोधकांना ते सहन होत नाही। भाजपच्या वाढत्या यशामुळे विरोधक अस्वस्थ झालेले असून त्यामुळेच ते टीका करत आहेत असा आरोप त्यांनी केला आहे। जनता भाजपच्या पाठीशी खंबीरपणे उभी असल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे की विरोधकांनी कितीही विरोध केला तरी भाजपचा जनाधार कमी होणार नाही। जेवढा विरोध करायचा आहे तेवढा करा, जनता आमच्या सोबत आहे असं खुलं आव्हान त्यांनी विरोधकांना दिलेलं आहे। महानगरपालिका निवडणुकांबाबत बोलताना मुख्यमंत्री यांनी म्हटलेलं आहे की येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये भाजपा राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरेल। धुळे महानगरपालिकेतही भाजपची सत्ता येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे। विकासाच्या मुद्द्यावर भाजप काम करत असूनही जनतेने भाजपच्या कामगिरीवर विश्वास टाकल्याचं त्यांनी सांगितलं आहे। धुळे शहरात 4 नगरसेवक बिनविरोध निवडून आल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धुळ्याच्या नागरिकांचे आभार मानले। ही बिनविरोध निवड म्हणजेच भाजपच्या कार्यकर्त्यांचे संघटन, मेहनत आणि जनतेचा विश्वास याचे प्रतीक असल्याचे त्यांनी नमूद केलं आहे। शहराच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी दिला जात असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। विरोधकांकडे कोणताही ठोस मुद्दा नसल्याने ते अशा प्रकारचे आरोप करत असल्याचा दावा करत मुख्यमंत्री यांनी म्हटलं आहे की भाजप विकासाच्या राजकारणावर विश्वास ठेवतो, त्यामुळे जनतेचा पाठिंबा भाजपला मिळत असून पुढील काळातही हा पाठिंबा अधिक मजबूत होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। सभेला भाजपाचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित होते। मुख्यमंत्री फडणवीसांच्या भाषणानंतर सभास्थळी जोरदार घोषणा देण्यात आल्या। दुसऱ्या बाजूला आपलं ग्रामदैवत कुलस्वामिनी आई एकविरा माता आहे। व्यासपीठाच्या मागे महाकाली माता आणि महाबली पंचमुखी हनुमान आहे आणि त्यांच्या या पावन सानिध्यामध्ये आज ही सभा आपली होते। मला आठवतं याच ठिकाणी 2017 साली आपण सभा घेतली होती आणि त्यावेळी या महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाला निवडून द्या असं मी आव्हान केलं होतं आणि काही आश्वासनं देखील दिली होती। आणि ज्यावेळी हे आव्हान मी केलं त्याला प्रतिसाद देत आमच्या गिरीश भाऊंच्या, जयकुमार भाऊंच्या, बाबा भामरेंच्या नेतृत्वात या महानगरपालिकेमध्ये पूर्ण बहुमत हे धुळेकरांनी भारतीय जनता पक्षाला दिलं। आणि ज्याप्रमाणे तुम्ही तुमचा शब्द ठेवला, जी आश्वासनं या मंचावरनं मी दिली होती ती सगळी आश्वासनं पूर्ण करण्याचं काम देखील या ठिकाणी मी केलं। आणि आज पुन्हा एकदा आपल्या समोर ज्यावेळेस मी उपस्थित आहे, यावेळी तर तुम्ही कमालच केली। सुरुवातीला चौकार मारला, 4 नगरसेवक बिनविरोध धुळ्यामध्ये तुम्ही निवडून आणले। आता आपले नगरसेवक बिनविरोध आले तर काही लोकांना मिरची लागते। अब तुमको मिरची लगी तो मैं क्या करू। अरे या ठिकाणी देशाच्या लोकसभेमध्ये 35 खासदार बिनविरोध आले आहेत, 35 खासदार, आणि त्यापैकी 33 खासदार काँग्रेसच्या काळात आले आहेत। जर खासदार त्या ठिकाणी बिनविरोध आले तर लोकशाही जिवंत
आणि धुळेकरांनी आमचे 4 नगरसेवक हे बिनविरोध दिले तर लोकशाहीचा खून झाला असं म्हणणाऱ्यांचं डोकं हे कुठे आहे हे सांगण्याची आवश्यकता नाही आहे. धुळेकरांनो, तुमचं प्रेम आम्ही स्वीकारतो आणि तुम्हाला धन्यवाद देतो.